भोकरं, चारे, जांभळं, आळवे, गोदन. मला माहिती आहे की ही नावं तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. याच नावांच्या पंक्तीतलं अजून एक नाव आहे, ते तुम्हाला 100% माहिती असेल. करवंद. उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे चटपटीत अशा या रानमेव्याचा सीझन. तसं तर आंबा, चिक्कू, कलिंगड, द्राक्ष ही फळं आपण नेहमीच खातो, पण मगाशी मी जी नावं सांगितली ना, तो रानमेवा क्वचितच मिळतो. पिकलेली करवंद तुम्ही खाल्ली असतीलच, पण बाजारात यंदा जर कुठे कच्ची करवंद मिळाली तर त्याचं हे असं लोणचं करून बघा. मिठाच्या पाण्यात करवंद 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. करवंदात एक चीक असतो, तो चिकटपणा पूर्णपणे निघून जायला हवा. नंतर कुकरमध्ये 1 शिट्टी काढून करवंद शिजवून घ्यायची. बिया आणि गर वेगळा काढून घ्यायचा आणि मस्तपैकी तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथ्या याची एक खमंग फोडणी द्यायची. इतकं चटपटीत आणि मस्त लागतं ना हे लोणचं. वेगवेगळी लोणची, सरबतं, मुरांबे, वाळवणाचे प्रकार, यासाठी उन्हाळा हा बेस्ट सीझन आहे. तुम्ही यावर्षी कोणतं लोणचं घालताय? कमेंट्समध्ये नक्की सांगा, आम्ही पण ट्राय करून बघू. आंबट, गोड आणि किंचित तुरट अशी कच्ची करवंद ही तहान भागवतात आणि विशेष म्हणजे भूक वाढवतात. तर उन्हाळ्यामध्ये बरेचदा काय होतं की आपण बाहेर फिरतो, नुसतं पाणी प्यावंसं वाटतं, पाणी खूप पितो आणि मग जेवण जात नाही, भूक मरून जाते. तर अशा केसमध्ये आपल्याकडे खाद्यपरंपरेत पहिल्यापासून अशा पद्धतीची लोणची आली आहेत. ती घेतली ताटात थोडीशी वाढून की त्यांनी त्याची जी आंबट चव आहे त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी पण मिळतं आणि चवीमुळे लाळ सुटते भरपूर आणि सोबतचं जेवण तुम्ही जे काय अन्न खाता ते पचायला मदत होते आणि अन्न सहज आणि भरपूर जातं बेसिकली. त्यामुळे ही लोणची नक्की ह्या सीझनमध्ये करून खा. जसं कैरीचं लोणचं करून खा किंवा करवंदाचं करा किंवा इव्हन आवळ्याचं लोणचं करून आवर्जून खा.